नभावर थाप तुंतुण्यातान शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण शिवरायाचं गातो गुणगान जी 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 आदि नमन महाराष्ट्राला आदि नमन महाराष्ट्राला भारत मातेला बाबासाहेबाला शाहीर देशमुखाला नमन माझे माता पित्याला नमन माझे माता पित्याला तोर बंधूला शाहिरी साज चढविलान शाहिरी साज चढविलान नगर जिल्हा रौरी तालुक्याला आज गातो शिवतंत्राला आज गातो शिवतंत्राला शाहीर विजय गातो पोवाड्याला जिरहा जी जी मंडळी शिवाजी महाराजांच्या नावानं एक दिवस शिवजयंती साजरी होते पण त्यांच्या विचारांची मात्र रोज पुण्यतिथी साजरी होताना दिसते अरे त्यांचे डोक्यात घालण्याचे संस्कार फक्त डोक्यावर घेऊन नाचवले जातात आणि डोक्यावरूनच जातात मग तेव्हा प्रश्न पडतो की आम्हाला शिवराय समजले का अरे शिवाजी महाराज म्हणजे संकटाशी लढण्यासाठी मन आणि हृदय जोडण्यासाठी यश मिळवण्यासाठी संकटे दूर पळविण्यासाठी देशाला समाजाला आणि स्वतःला घडविण्यासाठी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि शहाजी राजांनी आपल्याला दिलेली एक अमूल्य देणगी आहे आणि याच शिवाजी महाराजांच्या नावाच्या शिवसागरामधून मिळालेले घोटभर पाणी सुद्धा आपल्या जीवनाची तहान भागवू शकते आणि म्हणूनच या शिवचरणाच्या धुळीचा एक कण यशाचा नवा मंत्र शिवतंत्र या पुस्तकाचे लेखक आमचे मित्र दत्ता सोनवणे यांच्या पुस्तकावर आधारित हा पोवाडा मी आपल्या समोर सादर करत आहे नुसत्या जयंतीत मारतोस उड्या नुसत्या जयंतीत मारतोस उड्या तुला शिवबा समजला काही गड्या नुसत्या जयंतीत मारतोस उड्या तुला शिवबा समजला काही गड्या नुसत्या जयंतीत मारतोस उड्या तुला शिवबा समजला काही गड्या नुसत्या जयंतीत मारतोस उड्या तुला शिवबा समजला काही गड्या संस्कार जपत्या शिवरायांचे संस्कार जपत्या शिवरायाचे सोने होईल तव जीवनाचे सोने होईल तव जीवनाचे संस्कार जपत्या
शिवरायाचे सोने होईल तव जीवनाचे तुझ्या उतरतील पिढ्यान पिढ्या तुझ्या उतरतील पिढ्यान पिढ्या तुला शिवबा समजला काय गड्या नुसत्या जयंतीत मारतोस उड्या तुला शिवबा समजला काय गड्या नुसत्या जयंतीत मारतोस उड्या तुला शिवबा समजला काय गड्या नुसत्या जयंतीत मारतोस उड्या तुला शिवबा समजला काय गड्या संकट समयी आठव प्रताप संकट समयी आठव प्रताप शिवनामाने हरे भवताप शिवनामाने हरि भवताप संकट समयी आठव प्रताप शिवनामाने हरे भवताप शिवतंत्राच्या सांगतो कड्या तुला तंत्राच्या सांगतो कड्या तुला शिवबा समजला काही गड्या नुसत्या जयंतीत मारतो सुड्या तुला शिवबा समजला काही गड्या नुसत्या जयंतीत मारतोस उड्या तुला शिवबा समजला काय गड्या नुसत्या जयंतीत मारतोस उड्या तुला शिवबा समजला काय गड्या हातामध्ये दगड घेऊन काचेची बिल्डिंग आणि गाड्या फोडणारे तरुण अनेकांनी घडवले पण मला असा तरुण घडवायचाय की ज्याच्या हातामध्ये भविष्य असेल आणि त्याची स्वतःची काचेची बिल्डिंग आणि काचेची गाडी असेल बाहेरच्या लोकांचं ऐकून स्वतःचं करिअर आणि आयुष्य बर्बाद करणारे तरुण अनेकांनी घडवले अरे पण मला असा तरुण घडवायचाय की जो छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे आपल्या आई वडिलांचं ऐकेल आणि स्वतःचे स्वराज्य निर्माण करेल अरे तरुणांचा कडीपत्ता करून काम झाल्यानंतर पत्ता गुल करून स्वतः बेपत्ता होणारे अनेक आहेत पण दुर्दैव हे आहे की आमचे तरुणही त्याच लोकांचं ऐकतात पण मला असा तरुण घडवायचा आहे की जो पत्त्यामध्ये एक्का असेल नाण्यामध्ये शिक्का असेल आणि करिअर संस्कार आणि विचारांनी पक्का असेल आई वडिलांच्या जीवावर माकड उड्या मारणाऱ्या तरुणांना मदारी होऊन खेळवणारे अनेक आहेत पण मला असा तरुण घडवायचा आहे जो स्वतःच्या तालावर जगाला नाचवायला लावेल तरुणांना व्यसनाची नशा लावून त्यांच्या जीवनाची दुर्दशा करणारे अनेक आहेत पण मला असा तरुण घडवायचा आहे की ज्याला देशभक्ती मातृभक्ती पितृभक्ती आणि शिवभक्तीची नशा असेल अरे जो स्वतःचाच काय पण इतरांच्या जीवनालाही प्रगतीची दिशा देऊ शकेल दुसऱ्याला नावे ठेवायला शिव्या द्यायला दोष द्यायला आणि स्वतःच्या पापाचे खापर दुसऱ्यावर फोडायला अनेकांनी शिकवलंय पण मला असा तरुण घडवायचा आहे की जो स्वतःचे दोष दूर करील आणि स्वतःच्या चुका सुधारून यशस्वी होईल
गाडी माडीचा फोडता बिल्लोरी गाडी माडीच्या फोडता बिल्लोरी हाती गलोरी हाती गलोरी हाती गलोरी पाहिले तुझं पत्थर मारताना रस्त्यावर रक्त सांडताना पुढाऱ्यासाठी भांडताना रे जी 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 नको हो मर्दा येडा खुळान नको हो मर्दा येडा खुळा राहिलास भोळा राहिलास भोळा राहिलास भोळान नको हो मर्दा येडा खुळा राहिलास भोळा स्वार्थी लोक देऊन तुझा बळी बाज त्यात स्वतःचीच पोळी तुझ्या जीवनाची करुण होळी करीती आतून कृत्य काळी आठवत्या शिवबाच्या नीतीलान बसविले एका पंगतीलान बसविले एका पंगतीलान कुणासी दगा नाही दिलान कुणासी दगा नाही दिलान नाही स्वार्थ कधी पाहिला जिरहाजी जी अरे आपण रोज स्वाभिमानाच्या गप्पा मारतो पण जगताना स्वाभिमान मात्र विसरतो मग प्रश्न पडतो की आम्हाला शिवाजी महाराज समजले का की ते डोक्यावरून गेले अपयश निराशा अपमान बदनामी लाचारी गरिबी बेकारी नोकरीसाठी वनवन फिरणं घरामध्ये भांडण अरे हे कधी ना कधी आपल्या बाबतीत घडतं मित्रांनो या सगळ्या समस्या सुटतील जर शिवाजी राजे समजले तर मग याच्यासाठी शिवरायांचा आदर्श घेऊन आमच्या मुलांनी शिवनेरी सारखं यशाचा उगम व्हावं तोरण्यासारखे कर्तृत्वाचे तोरण बांधावं पुरंदरासारखं धुरंधर व्हावं प्रतापगडासारखं प्रतापी व्हावं पन्हाळ्यासारखं संकटाच्या वेढ्यातून बाहेर पडावं सिंहगडासारखं संकटाशी लढावं लोहगडासारखं बलशाली व्हावं रामसेजासारखं अजिंक्य व्हावं किंवा रायगडासारखं गगनभेदी यश मिळवावं आणि प्रत्येकानं आपापल्या क्षेत्रामध्ये सह्याद्री व्हावं स्वाभिमानाच्या मारती गप्पा रावणिस्त्या पोकळ थापा स्वाभिमानाच्या मारती गप्पा रावणिस्त्या पोकळ थापा जगताना घालिती शेपा सोडून लाज 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 जगताना घालिती शेपा सोडून लाज 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 अपयशात दडले यश तोड शिवबा सारखे पाश अपयशात दडले यश तोड
शिवबा सारखे पाश संकटाचा करण्या नाश सत्य धर खास 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 आदि करून जगाला सांग पाठी लागेल यशाची रांग आदि करून जगाला सांग पाठी लागेल यशाची रांग हीच खरी यशाची मेख पीठतील पांग 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 हीच खरी यशाची मेख पीठतील पांग 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 हीच खरी यशाची मेघ पीठतील पांग 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 हीच खरी यशाची मेघ पीठतील पांग 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 जगाच्या इतिहासामध्ये आजपर्यंत जेवढे विजय आणि यश कोणत्याही राजाला मिळाले नाही तेवढे यश शिवाजी राजांना मिळालं. तुम्ही इतिहास पहा. अरे त्या काळात औरंगजेब, आदिलशहा, कुतुबशहा हे पण होते, पण शिवाजी राजांचाच का जय जयकार होतो? कारण लक्षामध्ये घ्या, बाकीचे राजे स्वतः हातामध्ये तलवार घेऊन कधीच लढले नाहीत. त्यांचे सरदार लढले, पण शिवाजी महाराज मात्र स्वतः लढले, झुंजले आणि त्यामुळे शत्रूंची फौज सरकारी कामगारासारखी काम करायची. अरे लढायचं म्हणून लढायची, पण शिवबाचे मुठभर मावळे चिवटपणे लढायचे, कारण त्यांच्या पाठीशी राजा होता. जावळी जिंकायला, अफजल खान मारायला, आग्रा भेटीला, सुरतेवर, लाल महालामध्ये किंवा दक्षिण दिग्विजय या ठिकाणी राजे स्वतः गेले. शिवाजी राजे कुणाची वाट बघत बसले नाही. अरे किंवा कुणाच्या पाठीमागं दडले सुद्धा नाहीत. बिनधास्त भिडले, लढले आणि विजयी झाले. मग याच्यावरही काही लोक म्हणतात की हे आम्हाला सगळं माहीत आहे. अरे मग हाच तर खरा प्रॉब्लेम आहे की आपल्याला शिवाजी महाराज माहीत आहेत, पण ज्ञान नाही. ज्ञान आहे तर जाण नाही, जाण आहे तर भान नाही, आणि सगळंच आहे तर आम्ही काही करतच नाही. मग या गोष्टीमधून नेमकं काय शिकावं? कुणाची वाट पाहण्यामध्ये वेळ घालवत स्वतःची वाट लावून घेऊ नका. मला घरचे मदत करतील, बाहेरचे मित्र, शेजारी, नातेवाईक हे मदत करतील. अरे असा विचार जर करत राहिला तर तुमचं काम तर होणारच नाही, पण तुमची केस मात्र कामातून जाईल. अरे ज्यांना स्वतःला काही जमत नाही ते तुम्हाला काय मदत करणार? दुसऱ्याच्या रक्तावर कोणी जास्त दिवस जगत नाही, आणि दुसऱ्याच्या कष्टाने कोणी बाप होत नाही. ताकद स्वतःमध्ये असावी लागते. अरे कुणीतरी म्हटलंच आहे,
की जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला. पण मी म्हणतो फक्त कार्यभागच नाही तर कार्य पण बुडाले, भाग पण बुडाला आणि हा महाभाग प्राणी पण बुडाला. म्हणून कोणाकडून अपेक्षा ठेवू नका. अरे ती पूर्ण होतच नाही, पण अपेक्षा भंगाचे दुःख मात्र भोगावं लागतं. वाटेमध्ये येणाऱ्या काट्यांना दूर करण्यामध्ये वेळ घालू नका, तर पायामध्ये लोखंडी चप्पल घाला. जे स्वतः पुढे होतात तेच लोक पुढे जातात आणि जे मागे राहतात ते मागेच राहतात. त्यामुळे स्वतःपासून सुरुवात करा, यश जवळच आहे. ध्येय निश्चित असलेला माणूस निश्चितच यशस्वी होतो, तर ध्येयहीन व्यक्ती दोर तुटलेल्या पतंगासारखी भरकटते आणि मग म्हणते की आयुष्य वाया गेलं. अरे माझे गुरुवर्य शिवशाहीर बाबासाहेब देशमुख म्हणायचे की असाध्य साध्य करीती, इच्छाशक्ती मोठी, साधकास नक्की साध्य होणार. शिवरायांनी वयाच्या 15व्या वर्षी म्हणजे 1645 साली रायरेश्वरावर हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याची शपथ घेतली आणि 6 जून 1674 ला रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला. मग विचार करा, 15व्या वर्षी शिवरायांचे ध्येय निश्चित होतं आणि या ध्येयासाठी शिवाजी राजे तब्बल 29 वर्ष परिश्रम घेत होते. अरे एक लहान मुलगा ते छत्रपती, हा प्रवास किती खडतर होता आणि यासाठी किती अग्नी दिव्यातून जावं लागलं असेल. संकटाचे वार झेलावे लागले, दुःखाचे डोंगर पेलावे लागले, जीव पणाला लावावा लागला. अरे झोपण्याचे 4-5 तास सोडले तर बाकी अहोरात्र झटावंच लागलं. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, या उक्तीप्रमाणे ते जगले. भौतिक सुखाचा त्याग केला, मृत्यूच्या दाढेतून बाहेर पडले, मरता मरता वाचले. जीवावर उदार होऊन तळहातावर प्राण घेऊन लढले. पण हे करताना त्यांनी कधी ध्येय नाही सोडले आणि म्हणून ते छत्रपती झाले. नाही तर आपलं कसं आहे, तूप खाल्लं की रूप आलं पाहिजे, हळद पिलं की लगेच गोरं झालं पाहिजे. आपलं असं आहे, उतावळा नवरा आणि गुडघ्याला बासिंग आणि नाचतय दुसऱ्याच्या वरातीत. शशी एकाला मी विचारलं की तुझं ध्येय काय, तर त्यानं काय उत्तर द्यावं. त्यानं सांगितलं, महाराज आपलं एकच ध्येय, तिला पटवणं. अरे असली औलाद 500 धरण फुटलं तेव्हा
त्याच्यामध्ये वाहून का नाही गेली? अरे तुम्हाला जर यश मिळवायचं असेल तर ध्येय हवं. नुसतं जय शिवाजी म्हणून उपयोग नाही. यामध्ये जय म्हणजे ध्येय आणि शिवाजी म्हणजे प्रेरणा असा अर्थ घेतला पाहिजे. आणि म्हणून तर आज आपण आपलं ध्येय निश्चित करू. अरे मला काय व्हायचंय याच्यासाठी यशाचा शिवमार्ग तयार करू. अरे पण हे करत असताना चंद्ररावासारखा जवळ आडवा येईल, त्याला आडवा पाडू. रांझाच्या पाटलासारखे विष कालवतील पण त्यांनाच नष्ट करू. अफजल खानासारखा संपवायला येईल, अरे त्याला संपू. शाहिस्ते खानासारखा घर बळकावेल पण त्याचीच बोट छाटू. अरे जीवनामध्ये अनेक अडचणी येतील, संकट येतील पण त्यांना दूर करू. अरे जो बरोबर आला त्याच्या बरोबर आणि नाही आला त्याच्या शिवाय. अरे विरोध केला तर त्याचा विरोध मोडून आपण आपल्या ध्येयाचा मार्ग गाठू. आणि एक सांगू का, ध्येय नसलेला माणूस आणि गावातील जनावर याच्यामध्ये काहीच फरक नसतो. म्हणजे ध्येयानं प्रेरित व्यक्तीचा पराभव हा ध्येयहीन व्यक्तीच्या विजयापेक्षा मोठा असतो. ध्येय माणसाला जगायला शिकवतं आणि जीवनामध्ये ध्येय ठरवणं म्हणजेच यशाकडे टाकलेलं पहिलं पाऊल आहे. जय शिवाजी जय भवानी म्हणत बसू नका. जय शिवाजी जय भवानी म्हणत बसू नका. शिका मर्दानो शिका, त्यामधून काहीतरी चांगलं शिका. 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 शिका छत्रपतीचा पाठ, बांधा मानात ध्येयाची गाठ. येऊ द्या संकट 360 आणि एका क्षणात लावाल वाट. एका क्षणात लावाल वाट, एका क्षणात लावाल वाट. तुम्हा पुसतो मी खरं का खोट, शिवबा घ्यायचा नरडीचा घोट. शखानाचे पाडले पोट, शाहिस्त्याचे तोडले बोट. जीवनामध्ये ध्येय ठरवा, करू नका रे चुका. जीवनामध्ये ध्येय ठरवा, करू नका रे चुका. शिका मर्दानो शिका, त्यामधून काहीतरी चांगलं शिका. शिका मर्दानो शिका, त्यामधून काहीतरी चांगलं शिका. जय शिवाजी जय भवानी म्हणत बसू नका. जय शिवाजी जय भवानी म्हणत बसू नका. शिका मर्दानो शिका, त्यामधून काहीतरी चांगलं शिका. 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 शिवाजीराजे 15 वर्षाचे होते. त्यांनी आजूबाजूची परिस्थिती पाहिली, यवनांचा अत्याचार पाहिला.
आणि हिंदवी स्वराज्याचा विचार मनात आला. अरे गोरगरिबांची मुलं जमा केली आणि रायरेश्वरावर स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. पण हे करत असताना शिवाजी राजांनी जर लोकांकडे सल्ले मागितले असते तर त्या लोकांनी काय सांगितलं असतं? अरे शिवाजी, तू एका सरदाराचा मुलगा आहेस, कशाला या भानगडीत पडतोस? अरे आठही बाजूंना परकीयाचं राज्य आहे आणि त्यामध्ये तुझं हिंदवी स्वराज्य किती टिकणार? अरे हे धंदे सोड आणि एखाद्याचा सरदार हो, ऐश कर, मजा कर, पण बाकी सगळ्या भानगडी करू नकोस. अरे असं सांगितलं असतं ना लोकांनी, आणि शिवरायांनी अशा लोकांचं ऐकलं असतं तर स्वराज्य निर्माण झालं असतं का? म्हणून लक्षात ठेवा, लोकांचं फक्त ऐकायचं, करायचं मात्र स्वतःच्या मनाचं. मग शिवाजी राजांनी कुणाचं ऐकलं? अरे फक्त 3च व्यक्तींचं. तुमच्या यशाला स्वतःचं यश मानणारी आई, तुमच्या यशासाठी काम करणारे वडील आणि तुम्हाला यशाचा मार्ग दाखवणारे शिक्षक, यांचाच राजांनी ऐकलं. आणि आपण शिवरायांचा आदर्श घेऊन सतसत विवेक बुद्धी जागृत ठेवून विचार करा की कुणाचं ऐकायचं आणि कुणाचं नाही, हे शिवतंत्रानं समजून घ्या. ऐक जनाचे कर मनाचे, परबुद्धीने वागू नको. ऐक जनाचे कर मनाचे, परबुद्धीने वागू नको. सावाच जग सिंधळाच, जग जगाच्या मागे लागू नको. सावाच जग सिंधळाच, जग जगाच्या मागे लागू नको. खरं खोट्याचा कर निवाडा, डोळे झाकून वागू नको. खरं खोट्याचा कर निवाडा, डोळे झाकून वागू नको. सतीला बतीन चिंधळाला हाती, त्याची ईर्ष्या करू नको. सतीला बतीन चिंधळाला हाती, त्याची ईर्ष्या करू नको. सतीला बत्ती शिंदळाला हाती, त्याची ईर्ष्या करू नको. सतीला बत्ती शिंदळाला हाती, त्याची ईर्ष्या करू नको. आई बापान गुरुजी यांची आज्ञा कधीच मोडू नको. आई बापान गुरुजी यांची आज्ञा कधीच मोडू नको. शिवरायाची विचारधारा कधी गड्या तू सोडू 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 नको. अरे कशासाठी राजांनी हे केलं? तर स्वराज्य चालवायला पैशाची गरज होती. राजे जेव्हा आग्र्यामध्ये अडकले, अरे त्यावेळी सुद्धा पैसे वाटून अनेक मोगली सरदार राजांनी फोडले. सैन्य हे पोटावर चालतं,
हे राजांनी ओळखलं होतं. पण लक्षात ठेवा, राजांनी पैशाला साधन बनवलं आणि हिंदवी स्वराज्य साध्य केलं. मग याचा अर्थ असा नाही की स्वराज्य पैशामुळे मिळालं. अरे ते मिळालं शिवराय आणि मावळ्यांच्या रक्त आणि घामामधून. पण धन सुद्धा हा एक भाग होता. अनेक ठिकाणी हे वाचलं असेल की पैशानं तुम्हाला अन्न मिळेल पण भूक मिळणार नाही. पैशानं पलंग मिळेल पण झोप नाही. पैशानं घर मिळेल पण संसार नाही. पैशानं माणसं मिळतील पण प्रेम नाही. अरे अशा फालतू गोष्टी काही शहाण्या लोकांनी आपल्याला मूर्ख बनवण्यासाठी ते नेहमी सांगतात की पैशाच्या मागे धावू नका, आणि स्वतः मात्र पैसे कमवतात. अरे दक्षिणेशिवाय पुजारी पूजा करत नाही. मानधनाशिवाय कीर्तनकार किंवा वक्ता बोलत नाही. अरे फी भरल्याशिवाय शाळेमध्ये प्रवेश नाही. जन्माला येण्या अगोदर पासून मरेपर्यंत किंवा मेल्यानंतर दिवस घालण्यापर्यंत प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो. अरे पैसा असेल तर जग तुमचा मित्र आहे, आणि पैसा नसेल तर मंगळसूत्र सुद्धा तटा तुटतं. नात्यांची माती होते. आणि म्हणून शिवभक्तांनो, पैसे कमवा पण लक्षामध्ये ठेवा, पैशाला साधन बनवा आणि यशाला साध्य करा. पैसा हा सुंदर व्यक्तीप्रमाणे आहे, त्याच्या मागे जाऊन उपयोग नाही. म्हणून पैशा मागे धावू नका. पैशासाठी काम करू नका. स्वतःच्या ध्येयावरती लक्ष द्या. करिअर करा आणि आपल्या क्षेत्रामध्ये पुढे जा. स्वतःच्या पायावर उभा राहा. कुणाच्या मागे धावण्याची गरज नाही. मग सारं जग तुमच्या मागे धावेल आणि पैसा सुद्धा. अरे कष्टाने मिळवलेला पैसा हा कासवाच्या गतीने येतो आणि यश मिळवून देतो. पण फुकटचा पैसा हा विजेसारखा येतो आणि विजेसारखा निघून जातो. एक नंबर मधून मिळवलेलं धन तुम्हाला नंबर 1 बनवतं, जीवन सुखी बनवतं. अरे पैसेवाला हा उगवत्या सूर्याप्रमाणे असतो. सगळे त्याला नमस्कार करतात. आणि पैसे नसणारा मावळत्या सूर्याप्रमाणे असतो. अरे त्याच्याकडे सर्वच पाठ फिरवतात. आणि म्हणूनच तुकाराम महाराज म्हणतात की पैसे कमवा, लाखो नाही, करोडो नाही, अब्ज कमवा, पण चांगल्या मार्गानं. जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी. उत्तमची गती तो एक पावेल, उत्तम भोगील जीव खानी. जडती मुजरे पैशावाल्याला,
पैशावाल्याला शेठ सावकाराला धनवंताला 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 चढती मुजरे पैशावाल्याला शेठ सावकाराला धनवंताला पैशाविन किंमत नाही जीवनाला पैशाविना किंमत नाही जीवनाला हर जागी पैसा लागे व्यवहाराला हर जागी पैसा लागे व्यवहाराला पैशाविन कोणी पुसेना कोणाला पैशाविना कोणी पुसेना कोणाला पैशाविन कोणी पुसेना कोणाला जशी चुन्या विना मजा ना पानाला रंक असो की त्या रावाला लागे समद्याची पैसा व्यवहाराला लागे समद्याची पैसा व्यवहाराला म्हणून शिवबाने विचार मनी केला म्हणून शिवबाने विचार मनी केला पैसा लागेल किरायत पोसण्याला सुरतेवर दोनदा हल्ला केला बहुत सारा ऐवज गोळा केला चाललेर मल्लेर होते रक्षणाला मोहीमेत शिवबा पत्ते झाला सांगा तुम्हीच पैशाचा तोला पैशाचा तोला जिरहा जीजी पैशाचा तोला जिरहा जीजी पैशाचा तोला जिरहा जीजी मोह हवा जरूर पैशाचा मोह हवा जरूर पैशाचा जरूर पैशाचा जरूर पैशाचा स्वतःच्या कष्टाचा गाळूनी घाम निढळाचा काढूनी घाम निघालाचा नको कुणाच्या हरामाचा नको कुणाच्या हरामाचा गळे कापून नको शापाचा जी 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 गळे कापून नको शापाचा जीजी गळे कापून नको शापाचा जीजी बांधवांनो आयुष्य जगताना नियोजन फार महत्वाचं आहे शिवाजी महाराजांनी लाल महालामध्ये शाहिस्ते खानावर छापा घातला आणि साधारण 3 तासामध्ये सुरक्षित स्थळी माघारी आले शाहिस्ते खानाची 3 बोटा तोडून त्याची दानादान उडवली आम्हाला एवढाच इतिहास माहित आहे पण याआधी या छाप्यासाठी शिवाजी राजांनी 3 वर्ष तयारी केली होती हे किती लोकांना माहित आहे अरे राजगडावर राजांनी लाल महालाचा सेट उभारला होता आणि त्या सेटवर राजे व मावळ्यांनी 2.25 लाखाच्या मोगली फौजेमध्ये घुसून माघारी कसा यायचं याची रंगीत तालीम केली होती या खानानं लाल महालामध्ये अनेक बदल केले होते काही ठिकाणी भिंती उभारल्या होत्या आणि याची सर्व माहिती राजांनी आपल्या नजरबाजांकडून मिळवली होती कोणत्या माणसानं कोणत्या बाजूनं जायचं तिथं कोण मोगली सरदार असेल त्याला काय सांगायचं त्याच्याशी कसं बोलायचं आतमध्ये कसं शिरायचं कोणी कोणाला मारायचं कोणाला मारायचं नाही कोणी कोणते कपडे घालायचे अरे कोणती हत्यारं घ्यायची कोण आत जाणार कोण बाहेर राहणार कोण आरडाओरडा करणार गोडी घेऊन कोणी कुठं थांबायचं अरे बैलाच्या शिंगाला मशाली कोणी बांधायच्या मोगलांना कसं फसवायचं आणि स्वतःचा प्राण वाचून सुरक्षित कसं बाहेर यायचं या सर्व गोष्टींचं नियोजन ठरलं होतं
आणि त्यामुळे राजांचा छापा सफल झाला. मंडळी, शिवरायांचा विजय हा 90% नियोजन आणि 10% कृतीनं झाला. मित्रांनो, आपलं यश हे कष्टापेक्षाही नियोजनावर जास्त अवलंबून असतं. अरे हे शिवतंत्र ज्याला समजलं तो शिवरायांसारखा यशस्वी होतो आणि ज्याला समजलं नाही त्याच्या कष्टाचं पानिपत होतं. मंडळी, अभ्यासाचं नियोजन न करणारा विद्यार्थी परीक्षेमध्ये नापास होतो. कष्टाचं नियोजन न करणारा कष्टकरी गाढवासारखा जगतो आणि गाढवासारखाच मरतो. अरे जीवनाचं नियोजन ज्याला जमत नाही त्याच्या जीवनाच्या वनामध्ये कायमच अपयशाचे वनवे पेटत राहतात आणि तो कायम त्याच्यामध्ये होरपळत असतो. महिन्याच्या पगाराचं नियोजन करणारा चाकरमानी माणूस अखेर भनंग होतो. ज्याला छोट्या छोट्या गोष्टीचं नियोजन जमत नाही तो मोठ्या गोष्टीचं काय नियोजन करू शकेल. ज्याला काही जमत नाही पण नियोजन जमते तो मात्र पुढे जातो आणि ज्यांना सर्व जमते पण नियोजन जमत नाही तो मात्र अपयशी ठरतो. नियोजनाचा अभाव मानवा ऱ्हास करीतो जीवनाचा. ऱ्हास करीतो जीवनाचा. ऱ्हास करीतो जीवनाचा. ऱ्हास करीतो जीवनाचा. नियोजनाने शिवरायाने धुवा उडवला यवनाचा. ऐका रे राघोबराजी, पुढं तुम्ही ऐका. तुम्ही ऐका रे राघोबराजी, पुढं तुम्ही ऐका. शाहिस्त्याचे बोट तोडले नियोजन केले 3 साल. नियोजन केले 3 साल. नियोजन केले 3 साल. नियोजन केले 3 साल. शाहिस्त्याच्या प्राणावरच बोटावरती निभावलं. ऐका रे राघोबराजी, पुढं तुम्ही ऐका. तुम्ही ऐका रे राघोबराजी, पुढं तुम्ही ऐका. शिवरायाच्या नियोजनाने जीवनी झाले यशवंत. जीवनी झाले यशवंत. जीवनी झाले यशवंत. जीवनी झाले यशवंत. महाराष्ट्र हे नाव देऊनी मिळविला मावळ प्रांत. ऐका रे राघोबराजी, पुढं तुम्ही ऐका. तुम्ही ऐका रे राघोबराजी, पुढं तुम्ही ऐका. तुम्ही ऐका रे राघोबराजी, पुढं तुम्ही ऐका. तुम्ही ऐका रे राघोबराजी, पुढं तुम्ही ऐका. अरे नियोजनाशिवाय कोणतीही गोष्ट टाळा. शाळा कॉलेजामध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्याचे 24 तास पहा. मग त्याच्यामध्ये त्याचे 2 तास हे आंघोळ आणि व्यायामामध्ये जातात. 6 तास शाळा आणि कॉलेजमध्ये जातात. 8 तास त्याचे झोपण्यामध्ये जातात. 2 तास त्याचं टीव्ही पाहणं, गप्पा टप्पा याच्यामध्ये जातात.
आणि 1 तास जेवण आणि नाश्ता याच्यामध्ये जातो. मासे झालेत एकूण 19 तास. मग या 24 तासातील 19 गेले तर 5 तास खाली राहिले. मग या 5 तासाचं तुम्ही करता काय? अरे वाया तर घालवत नाही ना. मग विचार करा, एका दिवसाचे 5 तास म्हणजे एका आठवड्याचे झाले 35 तास, म्हणजे 1 दिवस आणि 11 तास. मग एका महिन्याचे झाले 150 तास, म्हणजे साधारणपणे 6 दिवस. मग एका महिन्याला जर 6 दिवस तर मग एका वर्षाचे झाले 72 दिवस, म्हणजे जवळजवळ 2 महिने आणि 12 दिवस. अरे तुमचे हे दिवस वाया न घालवता त्याचा उपयोग करून घेतला तर तुम्ही जीवनामध्ये नक्की यशस्वी व्हाल. मंडळी, हे उदाहरण प्रातिनिधिक स्वरूपाचं आहे. मग याच्यामध्ये प्रत्येकाचा तक्ता वेगळा वेगळा होऊ शकतो. तेव्हा प्रत्येकानं याप्रमाणे आपले वाया जाणारे तास शोधा. अरे त्याचा योग्य वापर करा. मग हे विद्यार्थी, नोकरदार आणि व्यावसायिक या सर्वांना लागू पडतं. मंडळी, शिवरायांनी प्रत्येक क्षणाचं नियोजन केलं. मग आपण किमान एका तासाचं तरी नियोजन करू. अरे नियोजनामुळं वेळेची आणि पैशाची बचत होते. मानसिक आणि अन्य त्रास कमी होतात. अचानक उद्भवलेल्या समस्येवरती तात्काळ उपाय सापडतात. अपयशाची चिंता कमी होते. आत्मविश्वास वाढतो आणि तुमचं कार्य सफल होतं. नका विसरू आई बापाला. नका विसरू आई बापाला. आई बापाला पश्चातापाला, पश्चातापाला, पश्चातापाला. नका विसरू आई बापाला, पश्चातापाला. वाव नका देऊ जीवनामधी, गोष्ट लई आहे बघा साधी. तुम्हाला सांगून ठेवतो आधी, जो का विसरतो आईची गोदी, त्याच्या बिन दुसरी नाही व्याधी. रजी जी जी छत्रपती शिवबा झाले राजे, छत्रपती शिवबा झाले राजे, शिवबा झाले राजे. नाव दुनियेत त्यांचं गाजे. माता पित्याच्या चरणी लीन, माता पित्याच्या चरणी लीन. माता समजती पंचप्राण, माता समजती पंचप्राण. वज्र तो होई तिथं मेन, व्याघ्राचं जगत असता जीन. माता पित्याचे फेडिते ऋण जी जी जी. असताना तुम्ही संकटी मंद होते मती, मंद होते मती. आठवा तेव्हा शिवराया, स्मरण ते जाणार नाही वाया. बळ मनगटा तुम्हा द्याया, बळ
मन गटात तुम्हा द्याया शिवशक्तीच धरील छाया जी 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 शिवशक्तीच धरील छाया जी जी शिवशक्तीच धरील छाया जी जी शिवशक्तीच धरील छाया जी जी मंडळी, शिक्षणासाठी वसतिगृहामध्ये गेलेला मुलगा जर मेस मध्ये उशिरा पोहोचला तर उपाशी झोपतो आणि मग त्याला आठवते ती रात्री 12 वाजता उठून स्वयंपाक करून जीव घालणारी आई, कारण ती आई असते. अरे बापानं शिकवलं, पैसा दिला, नोकरी लावली, तरी म्हणतो आम्ही की आमच्या म्हाताऱ्याला अक्कल नाही. मुलगी बघायला गेला तेव्हा तिच्या बापानं पहिला प्रश्न केला, तुला पगार किती, तुझा बँक बॅलन्स किती. अरे जन्मदात्यानं कधी नाही विचारलं आणि त्यानंही कधी नाही सांगितलं, पण मुलगी दात्यानं विचारलं आणि यानं सुद्धा सांगितलं. आता याला समजलं की बाप हा बाप असतो, पण अजूनही आम्हाला आमच्या आई बापांची किंमत कळत नाही. अरे आई बापाच्या नावानं आम्ही शिव्या देतो, त्यांनाच आम्ही नावं ठेवतो. अरे 4 टार्गेट पोरामध्ये आपल्या बापाची तर उडवतो आणि बाकीचे त्या बापावर खी खी करून हसतात. अरे खरं तर अशी औलाद त्या आई बापाची असू शकत नाही. अरे कशाला अशा लोकांनी शिवाजी राजाचं नाव घ्यावं. अरे नका जय जयकार करू, नका म्हणू जय शिवाजी. अरे एवढा मोठा राजा पण आईला विचारल्याशिवाय काही सुद्धा करत नव्हता. आईच्या स्वप्नासाठी, आईच्या सल्ल्यानं, आईच्या आशीर्वादानं आणि मार्गदर्शनानं उभे राहिलेले स्वराज्य म्हणजे हिंदवी स्वराज्य. अरे पण आज आम्हाला आईचा सल्ला घ्यायला लाज वाटते. का तर लोक दूध खुळा म्हणतील ना. अरे पण त्या लोकांना सांगा जो दुधाचे उपकार जाणतो आणि त्याची परतफेड करण्यासाठी दूध खुळा होतो, अरे तोच नाद खुळा कर्तृत्व करून दाखवतो. आणि म्हणून मी सुद्धा विचारतो की तुम्हाला शिवाजी राजासारखा दूध खुळा होणार की औरंगजेबासारखा बैलवेडा होणार. अरे आपले वडील शहाजी राजांचा प्रत्येक शब्द हा धर्मग्रंथ मानून जगणारे शिवाजी महाराज वडिलांना आणायला जेजुरी जवळ गेले. मग त्यावेळी कसे गेले आमचे राजे. अरे चालत गेले, अनवाणी पायानं गेले आणि आपल्या वडिलांना भेटले. त्यांच्या पायावरती लोटांगण घातलं, आपला जिरेटोप शहाजी राजांच्या चरणावरती ठेवला आणि शिवाजी राजे बोलतात, आबासाहेब आजपर्यंत जे कमावलं ते तुमच्या चरणावरती अर्पण. मंडळी, वडिलांनी शिवाजी राजाला उठवलं, दोघांची गळा भेट झाली. मग त्यावेळेला शिवाजी राजांनी वडिलांना पालखीमध्ये बसवलं, त्यांची पादत्राणे हातामध्ये घेतली आणि आमचा राजा अनवाणी पायानं चालत आला.
अरे कुठं बापाच्या चपला हातात घेणारे शिवाजी महाराज, कुठे अनवाणी चालणारे शिवाजी महाराज, कुठे लोटांगण घालणारे शिवाजी महाराज, आणि कुठं आपण? तुम्हाला काय व्हायचंय? शिवाजी महाराजांसारखा पित्याचा सन्मान करणारा, की औरंगजेबासारखा आपल्या बापाला हलाहल करून ठार मारणारा? अरे नाव शिवरायाचा घेऊन काम औरंगजेबासारखं करू नका. तर मी म्हणतो की शिवाजी राजांचा जीवनामध्ये जास्त काही नाही घेता आलं ना, तर फक्त एकच आदर्श घेतला तरी चालेल. अरे फक्त आपल्या आई वडिलांचा आदर कसा करावा एवढं जरी आपण शिवचरित्रातून शिकलो तरी आपलं जीवन उद्धार होऊन जाईल. अरे एवढं जरी आमची पोरं शिकली ना, तर मग देवच काय? मग 33 कोटी देवांच्या 33 कोटी पिढ्या जरी तुमच्या विरोधात गेल्या, अरे सारं जग जरी विरोधात गेलं, तरी कुणाची माय व्याली की तुम्हाला यशस्वी होण्यापासून अडविण्याची? अरे फक्त आई बापाची किंमत कळाली पाहिजे. जो आई बापाची किंमत करतो जग त्यालाच किंमत देतं. आई मेल्यावर अश्रू गाळून काय उपयोग? अरे आईची किंमत त्यालाच कळते ज्याला आई नाही. त्याला विचारा त्या अनाथ बाळाला, अरे ज्यानं मेचं बेचव अन्न खाल्लं, जो उपाशी झोपला त्याला विचारा. अरे विचारा त्या शिवाजी राजाला की त्यांची आई गेली आणि छत्रपती पोरके झाले. अरे जिजाऊ गेल्यानंतर लहान मुलांसारख्या रडणाऱ्या त्या शिवबाला विचारा. 2 वर्षाचा असताना आई सोडून गेली. अरे विचारा त्या संभाजी राजाला आणि विचारा स्वतःच्या मनाला की आईनं माझ्यासाठी काय केलंय? अरे मी आईसाठी काय केलंय? अरे तिचा काय स्वार्थ आहे? काय अपेक्षा आहेत? अरे विचारा कधी स्वतःला. याचा विचार करा आणि इथून पुढं काय करायचं ते ठरवा. अरे शिवचरित्रातून हे शिकावं की राजानं किती दुःख यातना सहन केल्या, किती संकट पार केली. अरे कुणाला संकटामध्ये देव आठवतो, कुणाला आई वडील आठवतात. अरे कधीतरी शिवाजी राजांना आठवून बघा. अरे शिवाजी महाराज तुमचं संकट दूर करणार नाहीत, पण संकटाशी कसं लढायचं याचं बळ देतात. अरे ज्यावेळी तुम्ही निराश असता, आता काय करावं असं सुचत नसतं, मनामध्ये विचाराचं वादळ भणभणत असतं, मार्ग दिसत नसतो, तेव्हा आग्र्याच्या वेड्यामध्ये अडकलेले शिवाजी महाराज आठवा. त्यांची स्थिती आठवा. राजांची आग्र्याहून सुटका आठवा. डोळे मिठानी विचार करा. नक्कीच तुम्हाला याच्यातून बळ मिळेल, मार्ग सापडेल.
अरे ज्यावेळी आपल्या जवळची व्यक्ती आपल्याला कायमची सोडून जाते, तिच्या विरहानं आपण कसावीस होतो, ती आता परत आपल्याला कधी भेटणार नसते. मग त्यावेळी आठवा, शिवाजी महाराजांचा थोरला भाऊ संभाजी हा मरण पावला, त्यावेळची राजाची अवस्था आठवा. अरे प्राणप्रिय पत्नी सईबाई वारली, त्यावेळचे शिवराय आठवा. ज्यावेळी जिजाऊ मासाहेब सोडून गेल्या, शहाजी राजे गेले, त्यावेळची शिवा राजाची जी स्थिती आहे, अरे ती आठवा. मंडळी, या दुःखापुढे आपलं दुःख कमी वाटेल. मंडळी, ज्या वेळेला आपली बदनामी होते, लोक नावं ठेवतात, तेव्हा संभाजी महाराज आठवा. अरे संभाजी राजाच्या बदनामी समोर आपली बदनामी काहीच नाही हे कळल. अरे ज्यावेळी आपले जवळचे लोक गद्दारी करतात, त्यावेळी अफजल खानाला साथ देणारा मंबाजी भोसले आठवा, पिराजी आठवा, शंकराजी आठवा. तेव्हा कळेल आपले लोक काहीच नाही. ज्यावेळी अपयश येईल, त्यावेळी पुरंदराचा तह आठवा. ज्यावेळी आत्महत्येचा विचार मनामध्ये येईल, त्या वेळेला पन्हाळ्याच्या वेड्यातील शिवाजी महाराज आठवा. अरे ज्यावेळी आपल्याला विजय मिळेल, यश मिळेल, तेव्हा राज्याभिषेकाचे शिवाजी महाराज आठवा. आपल्या तानाजी, बाजी, मुरारबाजी यांच्यासाठी रडणारे, विनम्र झालेले, रयते पुढे झुकलेले शिवाजी महाराज आठवा. अरे शिवचरित्र तुमची संकट दूर करणार नाहीत, पण संकटाशी लढण्याचं बळ निश्चित मात्र तुम्हाला देईल. सांगा तुम्हा शोधू मी कुठ कुठ, हो सांगा तुम्हा शोधू मी कुठ कुठ, हा सांगा तुम्हा शोधू मी कुठ कुठ, हो सांगा तुम्हा शोधू मी कुठ कुठ. बाजी पासलकर प्रताप गुजर, बाजी प्रभू तानाजी शिवा कुठे. बाजी पासलकर प्रताप गुजर, बाजी प्रभू तानाजी शिवा कुठे. सांगा तुम्हा शोधू मी कुठ कुठ, हो सांगा तुम्हा शोधू मी कुठ कुठ. सांगा तुम्हा शोधू मी कुठ कुठ, हो सांगा तुम्हा शोधू मी कुठ कुठ. धरतीवर तुम्ही रुधिर सांडला, राज्याभिषेक हा माझा मांडला. राज्याभिषेक हा माझा मांडला. किंडित यौवन तुम्ही कोंडला, लग्न सोडून कोंढाणा लढला. लग्न सोडून कोणाला लढला. प्राण अर्पुणी सिद्धी जोडला, सातमावळ्या सवे धरतीस पडला. सातबावळ्या सवे धरतीस पडला. आणि म्हणून म्हणतो, सांगा तुम्हा शोधू मी कुठ कुठ, हो सांगा तुम्हा शोधू मी कुठ कुठ. बाजी पासलकर प्रताप गुजर, बाजी प्रभू तानाजी शिवा कुठे. बाजी पासलकर प्रताप गुजर, बाजी प्रभू तानाजी शिवा कुठे. सांगा तुम्हा शोधू मी कुठ कुठ, हो सांगा तुम्हा शोधू मी कुठ कुठ. सांगा तुम्हा
पुन्हा सोहळ्यात यावो परतून पुन्हा सोहळ्यात यावो परतून पुन्हा किती आठवू तव शौर्य गुणा कसे फेडू मी तुमच्या ऋणा कसे फेडू मी तुमच्या ऋणा पाडसा वाचून निष्फळ पाना छत्रपती मी तव बिनसून छत्रपती मी तव बिनसून आणि म्हणून म्हणतो सांगा तुम्हा शोधू मी कुठ कुठ हो सांगा तुम्हा शोधू मी कुठ कुठ माझी पासलकर प्रताप गुजर माझी प्रभू तानाजी शिवा कुठे माझी पासलकर प्रताप गुजर माझी प्रभू तानाजी शिवा कुठे सांगा तुम्हा शोधू मी कुठ कुठ हो सांगा तुम्हा शोधू मी कुठ कुठ सांगा तुम्हा शोधू मी कुठ कुठ हो सांगा तुम्हा शोधू मी कुठ कुठ सांगा तुम्हा शोधू मी कुठ कुठ हो सांगा तुम्हा शोधू मी कुठ कुठ आज हिंदवी स्वराज्याचे छत्रपती म्हणून शपथ घेताना त्या पायऱ्या चढताना आणि छत्रपती म्हणून घेताना मला आनंद व्हायला पाहिजे. मी राजा होतोय, छत्रपती होतोय, एक नवा इतिहास घडवतोय. स्वतंत्र हिंदवी स्वराज्य निर्माण होतंय. पण आज माझ्या डोळ्यामध्ये फक्त आसवच आहे, काळजामध्ये सल आहे, मनामध्ये दुःख आहे, हृदयात वेदना आहे. कारण हा सोहळा पाहायला तुम्ही नाही, मला इथपर्यंत पोहोचवलं तुम्ही. पण तुम्ही मात्र स्वर्गात गेलात. माझी कधी आज्ञा मोडली नाही, पण स्वर्गात जाताना न सांगता गेलात, मला न विचारता. मी रागावलोय तुमच्यावर बाजी काका पासलकर, मी रागावलोय तुमच्यावर. एवढं वय झालं, घरी आराम करावा, पण नाही. शत्रूवर तुटून पडलात तुम्ही. स्वराज्याच्या सुरुवातीलाच तुमच्यासारखा आधार गमावलाय हो मी बाजी काका. तुमच्यासारखा आधार गमावलाय मी. बाजी काका परत या. बघा आज तुमचा शिवबा छत्रपती होतोय. मला आशीर्वाद द्यायला या ना, मला आशीर्वाद द्यायला या ना बाजी काका. एवढं मोठं तुमचं पासलकर घराणं, हा इतिहास, हे वैभव सोडून केवळ या शिवाजीसाठी तुम्ही जीव दिला. काका परत या ना. काय रे ताना,
मी सांगत होतो तुला, पोराचं लग्न आहे, कोंढाणा घ्यायला जाऊ नकोस. पण ऐकेल तर शपथ, त्या रायबाचं लग्न सोडून गेलास. तू कोंढाणा मिळवून दिलास, पण हे सांगायला परत आलाच नाही. माझ्या भावा का वागलास असं? अरे तुझ्या लेकराचं त्या रायबाचं लग्न मी लावलं, पण त्या लग्नामध्ये तू नव्हतास रे. अरे वहिनीचं ते कोरं करकरीत कपाळ पाहताना मी किती रडलो रे ताना. तो छोटा रायबा विचारित होता तुझ्याबद्दल. मी काय सांगू त्याला की मला छत्रपती बनवायला तू जीव दिलास. बायकोचं कुंकू पुसलास, पोराला अनाथ केलं. तानाजी काय केलं हे? मालुसरे घराण्याची परंपरा राखली, बलिदान केलं. पण या भावाला मात्र कायमचा सोडून गेला. तानाजी परत ये. अरे तुझा हा शिवबा छत्रपती होतोय. अरे बघ बघ तुझा रायबा कसा नटून थटून आलाय. येताना तुझ्या सुनेला पण घेऊन आलाय. त्यांच्यासाठी तरी ये. ताना तुझ्या आठवणीनं हा तुझा भाऊ रडतोय र. एकदा ये ना हा राज्याभिषेक पाहायला. ताना तू सांगत होता ना त्या रायरेश्वरावर शुभा तुला शेवटपर्यंत साथ देईन म्हणून. पण शब्द मोडला ताना तू, मला सोडून गेला. ताना ये, मी तुझी वाट पाहतोय. ताना ये. मंडळी राजे तिसरी पायरी चढायला लागले सिंहासनाची. काय रे शिवा, हातामध्ये वस्त्रा घेऊन नाभिकाचं काम करत होतास, आनंदानं जगत होतास. पण नाही, तुला शिवाजी हवा होता ना, तोही राजा झालेला. हिंदवी स्वराज्य हवं होतं ना. मी सांगत होतो त्या सिद्धी जोहाराला भेटायला जाऊ नकोस. अरे पण नाही ऐकलंस, गेला आणि घात झाला. अरे शिवा काय केलं हे? जन्माला शिवा काशीद म्हणून आला, पण मरताना शिवाजी राजा म्हणून गेला. शिवा तुझ्यामुळे आज हा शिवा जिवंत आहे. अरे आज मी छत्रपती होतोय, पण तू नाहीस रे हे सर्व पाहायला.
माझ्या भावा एकदा तरी ये ना हा सोहळा पाहायला. अरे तुझ्यावरती तलवारी चालल्या, रक्ताने भिजलास, तुकडे तुकडे केले तुझे, पण तरीही माझ्यासाठी सगळं तू सहन केलंस. नाभिकाच्या प्रामाणिक जातीप्रमाणे शेवटपर्यंत तू प्रामाणिक राहिलास. आणि आज तुझी आठवण येते रे. मला रडू नको रे शिवा. अरे एकदा तरी ये ना माझ्या भावा, एकदा तरी ये. बाजी प्रभू कुठे आहात तुम्ही? लाख मेले तरी लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, म्हणून पावनखिंडीमध्ये रक्ताने पावन झाला तुम्ही. मी सांगत होतो काका, आपण एकत्र लढू, पण नाही ऐकलत आपण. शपथ घातली मला, कशासाठी? मरण समोर दिसत असताना घाबरला नाहीत काका. काका आज मी छत्रपती होतोय, पण तुम्ही कुठात? पुलाजी कुठाय? काका सांगा ना, ते 300 बांदल कुठाय? बांदलांनी आपली एक पिढी स्वराज्यासाठी अर्पण केली. बांदलांनो, तुमच्या रक्तानं हे हिंदवी स्वराज्य सजलंय. शंभू सिंह जाधव कुठाय? जाधवांची परंपरा कायम ठेवत या शिवाजीसाठी तुम्ही मरण पत्करलं. बाजी प्रभू, हा शिवाजी तुमच्या आठवणीनं व्याकुळ झालाय. आजच्या राज्याभिषेकाला या. येताना माझ्या फुलाजीला ना, माझ्या 300 बांदलांना ना, माझ्या शंभू सिंह जाधवांना ना. बाजी प्रभू येत आहे ना, या ना बाजी. आणि राजे दुसऱ्या पायरीवरती गेले. प्रतापराव, केवढा हा राग. केवळ 7च मावळे घेऊन लढलात तुम्ही. सेनापती, आज एवढा सोहळा होतोय, पण प्रतापराव तुम्ही कुठात? गुजर घराण्याच्या पराक्रमी शौर्यानं हे छत्रपती सजले. प्रतापराव गुजर याना. येताना ते 7 मर्द मावळेपणाना कुणाकुणाची नावं घेऊ. बरा मावळातील साऱ्या जाती जमातीची ती गोरगरीब पोरं. अरे किती बलिदान, किती प्रेम. आज हा तुमचा शिवबा
तुमच्या आठवणीनं रडतोय माझ्या भावानो, तुमच्यामुळंच मी आहे. एकदा शेवटचं भेटायला या, एकदा शेवटचं भेटायला या तुमच्या या शिवबाला. अरे शिवबाचा राज्याभिषेक पाहायला या. शत्रूवर तलवार चालवणारा हा शिवाजी तुमच्या आठवणीनं रडतोय. अरे एकदा तरी या ना, मी तुमची सर्वांची वाट पाहतोय. मी तुमची सर्वांची वाट पाहतोय. शिवशक्ती प्रसादावानी शिवशक्ती प्रसादावानी मिळतावनी 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 मिळतावनी. शिवशक्ती प्रसादावानी मिळतावनी मिळतावनी. धन्य झाली ही हिंद भूमी, मिळाली स्वराज्याची हमी. आली शिवशाही तिथं कामी, शिवशाही शिरली अंगिनामी. शाहीर विजयाच्या रोमारोमी रजी जी जी. मंडळी, यशस्वी व्यक्तीवर हजारो पोवाडे झाले. अरे पण जीवनामध्ये यशस्वी कसं व्हावं हे शिकविणारा जगातला पहिला पोवाडा, आणि तो लिहिलाय आमचे मित्र लेखक दत्ता सोनवणे यांनी, जे छत्रपती शिवाजी राजांना वेगळ्या स्वरूपामध्ये लोकांच्या समोर आणलं. त्या पुस्तकाचं नाव आहे यशाचा नवा मंत्र शिवतंत्र. आणि म्हणून एकदा हे पुस्तक जरूर वाचा. हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला जीवनाचा अर्थ समजेल. आणि म्हणूनच हा पोवाडा आमचे मित्र शाहीर प्रसाद अंतरवेलीकर यांनी माझ्यासाठी लिहिला आणि मला गाण्याचं ते भाग्य मिळालं.